शुभं करोति। आमच्या घरात असं कोण आहे जिला तू घाबरतोस? ये बाय माझे कोणी हाडण नाही ना बघितलीस? अरे नहीं नहीं, कल आपके घर में जो मेहमान आई है, हाँ वो श्रेया ताई की सासूबाई है। हाँ वो बाई गई का? का? नहीं, शशांक बाबू हमको बोल रखे हैं कि वो बाई इधर हो तो घर में तो का मोहल्ले में भी दिखाई मत पड़ना। हाँ? पण ऐसा क्यों? सवाल पूछा तो 2 लाफा लगा दूंगा। ये वसाड़िया। नहीं, ऐसा हम नहीं, शशांक बाबू कह रहे थे। हाँ मग ठीक है, क्योंकि हम भी उनको यही सवाल पूछे थे ना, तो हमको यही जवाब मिल गया। हा काय गोल आहे? हे सगळे लोक धोब्याला घेऊन कसली लपाछुपी खेळतायत? खूप दुखावला गेलाय ग तो. आतल्यात कोंडून घेतलंय त्याने स्वतःला. पण तुझ्याबद्दल राग नाहीये त्याच्या मनात. तू त्याला भेटलीस, त्याच्याशी बोललीस तर मन मोकळं होईल त्याचं. माझ्यासाठी एवढं कर, त्याच्याशी बोल जरा. तुम्ही नका काळजी करू मम्मा, मी बोलीन त्याच्याशी. तुमच्याकडे काल कोण बाई आली होती ग? काल हा श्रेयाच्या सासूबाई आल्या होत्या. तुमचं काही काम होतं का त्यांच्याकडे? माझं छे ग. पण हा मेला धोबी का एवढा घाबरतो त्यांना? केवढा भेदरला होता, तोंड लपून बसला होता. असं काय घोडं मारलंय यानं श्रेयाच्या सासूबाईंचं? अहो तो त्यांच्याकडे सुद्धा इस्त्रीसाठी जात असेल आणि त्यांनी एखादी साडी जाळली असेल म्हणून तोंड लपत फिरत असेल. असेल असेल, तसंच असेल. मला काय दूधखुडी समजलीस की काय? हे काहीतरी वेगळीच भानगड आहे. ही नौटंकीची काय भानगड आहे आणि त्याचा विनीतच्या आईशी काय संबंध? तू आलीस, आपण भेटलो, हे बरंच झालं. आता यापुढे मला भेटण्याचा प्रयत्न करू नकोस, मला फोनही करू नकोस. मला योग्य वाटेल तेव्हा भेटेन मी तुला. स्वतःच्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करून त्याची मजा घेताय तुम्ही. तुम्ही कुणाचे बाप असूच शकत नाही. तुम्ही फक्त एक बिझनेसमन आहात, नीच बिझनेसमन. स्वतःचा फायदा बघणारे आणि त्या फायद्यासाठी नात्यांचाही खून करणारे बिझनेसमन. तुम्ही माणूस नाही, पशु आहात, पशु. ही तुमची शेवटची चूक. यापुढे माझ्या आईच्या अंगावर हात उचलण्याचा विचार मनात सुद्धा आणू नका. यापुढे पुन्हा असं घडलं तर तुम्ही माझे जन्मदाते आहात याची गय करणार नाही मी. माझ्या आईच्या अंगावर उचललेला प्रत्येक हात मी चल आई. आता यापुढे मला भेटण्याचा प्रयत्न करू नकोस. मला फोनही करू नकोस. मला योग्य वाटेल तेव्हा भेटेन मी तुला.